नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वेळास कुडगाव मायनिंग प्रकल्पामुळे निसर्गाचा मोठा ऱ्हास। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका हा आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो, मात्र याच निसर्गाला आता मायनिंगच्या रूपाने ग्रहण लागलं आहे। वेळास कुडगाव परिसरात सुरू असलेल्या उत्खननामुळे निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असून स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। कोकणची ओळख असलेल्या हिरव्यागार डोंगररांगा आणि निळाशार समुद्रकिनारा आता धोक्यात आला आहे। श्रीवर्धन तालुक्यातील वेळास आणि कुडगाव परिसरात सुरू असलेल्या मायनिंग प्रकल्पामुळे येथील जैवविविधतेचे वाभाडे निघत आहे। मोठ्या यंत्राच्या साहाय्याने डोंगर पोखरले जात असून हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे। निसर्गाची हानी। मायनिंगमुळे डोंगरांचा नैसर्गिक समतोल बिघडला असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे। धुळीच्या प्रदूषणामुळे येथील बागायतदार आणि मच्छीमार त्रस्त आहेत। पाण्याचे स्रोत धोक्यात। उत्खननामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीवर परिणाम झाला असून भविष्यात वेळास कुडगाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। स्थानिकांचा विरोध। आम्ही आमचा निसर्ग कोणाच्याही घशात घालू देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। या प्रकल्पासाठी मिळालेल्या परवानग्यांवरही आता संशय व्यक्त केला जात आहे। प्रशासनाचे दुर्लक्ष। स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे। मायनिंग माफियाच्या दबावाखाली अधिकारी काम करत आहेत का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। आमची जमीन, आमचे डोंगर, आमची ओळख आहे। या मायनिंग प्रकल्पामुळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे। जर हे थांबले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू। स्थानिक ग्रामस्थांची प्रतिक्रिया। एकीकडे पर्यटन विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे अशा प्रकल्पांना मुभा देऊन निसर्गाचा बळी का दिला जात आहे? वेळास कुडगावचा हा टाहो सरकार ऐकणार का, की हा परिसर कायमचा ओसाड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।